गेल दादा, एक रिक्वेस्ट होती यार भाई. तुझ्यासाठी सगळं करतो मी, फक्त एवढं बाटल्या पकड यार भाऊ. याला इथं पण हमालीचे काम तुम्ही यार हे सुधरत नाही साहेब. नाही नाही, हे खटल्याचं घर आहे यार आमचं. हमाली काम सगळी खातीरदारी करतो. गुड मॉर्निंग, जय तीन टाइम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आज स्पेशली सांगायचं म्हणून तर 3 दिवसापासून माझा भाऊ गोव्यामध्ये आलाय. सो तो त्याच्या मीटिंगमुळे तो बिझी होता, पण आज तो फायनली आमच्या घरी येतोय. सो आज बघूया, आज थोडासा मिनी ब्लॉग बनवूया आणि त्याला कसं वाटतं, काय मजा करतो आम्ही, त्याला बघूया. तर आमचा आत्ताच प्लॅन झाला की आता गेलू दादा येतोय, सो आपण काहीतरी त्याच्यासाठी स्पेशल बनवूया. सो आम्ही ठरवलं की त्याच्यासाठी आपण पनीर रोल बनवूया. म्हणून खास थोडंसं सामान वगैरे घ्यायला मार्केटमध्ये चाललंय. सो चला आपण मार्केटमधनं थोडंसं सामान घेऊन येऊ आणि तोपर्यंत तो येतोय. एक 25 किलोमीटर दूर येतो आपल्यापासून. सो आम्ही खूप म्हणजे खूप मजा येते आम्हाला आणि खूप छान वाटतंय की गेलू दादा येतोय म्हणून. सो चला आज गेलू दादाला सरप्राईज देऊया आणि मजा करूया. इथं जवळच एक शांत सुपर मार्केट आहे. त्या सुपर मार्केटमध्ये मी आता सगळं सामान घेऊन डिक्की लोड केली. सो चला आता घरी जाऊयात आणि तयारी करूया पनीर रोलची. आणि आता गेलू दादा पोहोचलेला आहे आणि वेलकम टू गोवा. सो गेलो दादा, तुला कसं वाटतंय की तुला तू गोव्यामध्ये भेटतोय? खूप छान वाटतंय. गोव्याला सुद्धा साबणे भेटले, त्याचा मला फार कंटाळा आला. साबणे म्हणजे कुठं नाही राहिले आता, असं झालंय. राहिले. नारळाचे झाड कमी, साबणे जास्त झाले. गेलो दादा, एक रिक्वेस्ट होती यार भाई. तुझ्यासाठी सगळं करतो मी, फक्त एवढं बाटल्या पकड यार भाऊ. याला इथं पण हमालीचे काम तुम्ही यार हे सुधरत नाही साबणे. नाही नाही, हे खटल्याचं घर आहे यार आमचं. हे असं हमाली कामच करा, सगळी खातीरदारी करतो. ओव्हरऑल प्रॉपर्टी चांगलं आहे. हॅलो, वेलकम टू गोवा सिंगम. पोगरी पाहुणे आलं. हे मिठाईचे दुकान आहे ना, मी बऱ्याच शोधल्या, मिठाई भेटली नाही. आपल्याकडे मिठाई भेटत नाही, उघड्या फक्त दारूचं दुकान, काजूचं दुकान, ते काही नाही. तर त्यामुळे तुम्हाला 50% दोघं संपूर्ण 100% आहे. नाईस 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 100%. आणि आम्हाला खूप जास्त आवडले. अरे यार चला, अरे हम वो 5 रुपये की फटाक चला इसी बहाने थोड़ा खाना भी हो जाए. तर गोव्याला मी 3-4 दिवस आहे. माझी सॉरी 3-4 दिवस होतो, आज उद्या जाईल. ओके. चाय का फरमाइश? चहा ओके ना. चहा म्हणजे मला कंप्लीट 3-4 दिवस झाले. वा म्हणजे चहा घरचा चहा. सो आता आपण बघूया तयारी कुठपर्यंत झाली. कुठपर्यंत झाली पनीर रोलची? ऑलमोस्ट झाली. फिलिंग झाली. हो, फिलिंग झाली आहे. पराठा पण झालाय. आणि आता जर भूक लागल्यासारखं झालं जरा. बिचारा दादाने ओनली 5 मिनिट्स दिलदाराने जरा चहा बी पिऊन झालाय, पण त्याला हे माहित नाही अजून की आम्ही पनीर रोलची तयारी केली. सो मला त्याला सरप्राईज दिलं. गेलो दादा, काय खाणार, म्हणजे काय खाण्याची इच्छा काय तुझी अशी काही? खाण्याची भाजी हा मी खाल्लेलं आहे. नाही आहे म्हणजे मी आलो, पण आलो तर सोडायचा चान्स नाहीये. काही ना काही तर खायला. हा नाही, आपण कोल्ड ड्रिंक्स आणलेलं आहे, पण तरी पण तुला एक स्पेशल डिश खायला आवडेल का असं? हा, पण छोटीशी अशी काही जास्त जेवण वगैरे नाही. हा नाही नाही, जेवण नाही, जेवण आमच्याकडे पद्धत नाही जेवण. चटपटी किंवा असं वगैरे. चटपटीत ना. ओके चटपटी किंवा असं ओके. तुला असं एक युनिक युनिक तुला असलं युनिक खाऊ घालतो ना की बस, म्हणजे तू फक्त मला फक्त टेस्ट सांगायची, ठीक आहे? आले गेले, आले पाहुणे केले पोहे. हा नाही नाही, पोहे नाही. भारी म्हणजे तू विचार कर की हा ठीक आहे, भारी आहे, बस एवढा विचार कर, ठीक आहे? ओके. हा चल. काय फिंगर क्रॉप्स. आता आपला पनीर रोल रेडी आहे आणि आपण जातोय गिल्लादाविषयी. गिल्लादा, युनिक. स्पेशल. क्या बात है, इधर आके गोवा का आइटम सीखे भाई. क्या इधर आके सीखे क्या उधर से जी? हे बीडकडनं शिकून आलेलं आयटम आहे, कॉलेजपासून. आणि हे आहे पनीर रोल. सो तुला कम्फर्ट कुठं राहील, खाली वरती कुठं बसणार? इथंच बसणार. ओके. सो आता तू कुठं पण कम्फर्टेबल असतो. चटाई टाकून खाल्लेलं आहे. कोल्ड ड्रिंक्स के साथ है भाई. कोल्ड ड्रिंक के साथ है. पहिले चहा, चीयर्स. कोल्ड ड्रिंक्स. हळूहळू गोवा कल्चर अडॉप्ट केलं म्हणजे तुम्ही.
कोल्ड्रिंकचा चक बघून घे. हे कोल्ड्रिंक आहे पण आता फास्ट फूड फास्ट फूड. सो तू एक बाईट घेऊन दाखव कोणी तुला कसं वाटतंय काय. हा आता एक फर्स्ट बाईट. वल्ला जबरदस्त क्या बात है सुपर सायली एक नंबर एक नंबर. सो आता आमचं मस्तपैकी जेवण झालं. बापरे, किचू. तीन पुढे राहतात का रोले काय तुम्ही अत्याचार करतात यावं घरी यावं तुमच्याकडे कठीण गेलो थोडं चाललो बाबा काय आता. खाल्लेल्या माणसाला तीन परत हे खाऊ घातले तुम्ही रोल अवघड टेस्ट टेस्ट ऑसम 3 खाल्ले त्याच्याहून पुरावा भेटला ना भाऊ आता तुला अजून काय आता काय टेस्ट करायला परत चौथा खाऊ का. बरं आहे म्हणजे मला तरी वाटलं की आपल्यासारखी जरा फिलिंग आली बऱ्याच दिवसानंतर मी पण जरा पण पाहुणे येताना तुमच्याकडे विचार करतील सगळ्या पाहुण्यांनो खाऊन येऊ नका उपाशी या हे मरणाचा आग्रह करतात यांना कोणी भेटत नाही आग्रह करायला हे खाऊ घालतच राहतात माझ्यासारख्या माणसाला 3 ठोसून दिले त्यांनी. तर आता आम्हाला खूप छान वाटलंय गेलो तर एवढा वेळ आमच्यासोबत टाइम स्पेंड केला आणि मस्तपैकी पनीर रोल वगैरे खाल्ला आम्ही. त्यांनी पण सांगितलं तुम्हाला कसं होतं पनीर रोल. सो आता गेलो तर जाण्याची तयारी आहे. वाईट तर खूप वाटतंय पण आता काय ते आहे कारण त्यांना काय आहे की किचू सांगत होता की 1 महिना झाला लोकांचे त्यांना संपर्क कमी आहे कारण ओव्हरऑल गोव्यामध्ये लोक थोडे कमी आहे थोडे कमी बाहेर करतात ते त्यांना लोक आलेलं खूप आवडतात. प्रत्येकाने जेव्हा पण गोव्याला येतात प्रत्येकाने व्हिजिट करा त्यांनाही बरं वाटेल. त्यामुळे मी वेळात वेळ काढून अक्षरशः आलो होतो इथे. मला सुद्धा आज वाटलं की खूप वेळ बसायला पाहिजे अजून तर साबणेंच्या गप्पा सुरूच झालेल्या होत्या की मला फोन इतके येत होते की जावं लागतंय त्यामुळं. पण नेक्स्ट टाइम मला वाटतं 1-2 दिवस यायलाच पाहिजे. हा थोडं फॅमिली बाजूच्या एखादा भाडेकरू सोडल्याला बरं बाजूच्या भाडेकरू जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत थांबावं लागेल. चांगलं वाटलं. थँक्यू सो मच गेलो तू आमच्याकडे आला आणि असंच येत राहा सारखं सारखं तुझ्या जेव्हा येशील त्यावेळेस आम्हाला नक्की फोन कर. येस चल आता तुला सोडून येतो. चलो बाय 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 चल चल चलो बाय. सो आता गेलो तर चाललंय. वाईट तर वाटतं आम्हाला पण थँक्यू सो मच. थँक्यू हो. एवढं सगळं व्यवस्थित ट्रीटमेंट दिलं आणि छान एंटरटेनमेंट केलं. कॉर्पोरेट लोकांसोबत राहून बोर झालो थोडं एक साबणे टच पाहिजे होता तू मला मिळून दिला त्याबद्दल तुला थँक्यू. चलो बाय. येस 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 थँक्यू. चलो बाय बाय. बाय. हो ये पटकन परत या. ओके बाय बाय सी यू. तर आज आलो होता गेलो दादा आमच्याकडं आणि आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही दोघं पण खूप जास्त एन्जॉय केला खूप गप्पा मारल्या पण त्याच्याकडे वेळ कमी असल्यामुळे त्याला जावं लागलं. पण नेक्स्ट टाइम मी त्याला बोलवलेलं आहे की जास्त वेळ काढून ये म्हणून. सो तो परत येणार आहे. सो चलो आजसाठी एवढंच. बाय बाय.